नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या युट्यूब चॅनलवरती। तर या व्हिडिओमध्ये आपण पुणे मेट्रोच्या SCTO TC आणि JEE या पोस्टसाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहेत तर त्यांच्यासाठी मेकॅनिकल मधून फ्लुइड मेकॅनिक्स या सब्जेक्टचं डिटेलमध्ये अनालिसिस बघणार आहोत। की आपल्याला तर माहिती आहे की फ्लुइड मेकॅनिक्स हा सब्जेक्ट आहे, यावरून क्वेश्चन येतात, पण नेमक्या कुठल्या टॉपिक वरून क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, कुठल्या टॉपिकला आपल्याला जास्त फोकस करायला पाहिजे, तर तेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्रामची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। ते ग्रुप तुम्ही जॉइन करू शकता इन केस तुम्हाला फॉर्म फिलअप करताना काही क्वेरीज असेल किंवा मेकॅनिकल मध्ये सुद्धा काही टेक्निकल क्वेरीज असतील तर ते सुद्धा तुम्ही ग्रुपवरती विचारू शकता। आणि टेस्ट सिरीज साठी सुद्धा ॲपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि ते ॲप इन्स्टॉल करून तुम्ही ॲपवरती पुणे मेट्रो स्टेशन कंट्रोलर, ट्रेन ऑपरेटर आणि ट्रॅफिक कंट्रोलर आणि JEE या पोस्टसाठी ज्या टेस्ट सिरीज आहेत तर त्या ॲपवरती अवेलेबल आहेत, तर ते तुम्ही अटेम्प्ट सुद्धा करू शकता। ओके, चला आता स्टार्ट करूया। तर सर्वात आधी मी फ्लुइड मेकॅनिक्सचा सिलेबस तुम्हाला सांगतोय, म्हणजे कुठकुठल्या चॅप्टर्स मधून क्वेश्चन्स विचारले जातात। ठीक आहे, नंतर आपण प्रत्येक चॅप्टर मधून डिटेलमध्ये अनालिसिस करूया की या चॅप्टर मधनं काय विचारलं जाईल आणि कुठल्या टॉपिक वरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे। ठीक आहे, तर सर्वात आधी बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती टॉपिक्सची नावं दिलेली आहेत। तर फर्स्ट आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, ठीक आहे। सेकंड आहे प्रेशर आणि मॅनोमेट्री, त्याच्यानंतर आहे हायड्रोस्टॅटिक फोर्सेस, बॉयन्सी आणि फ्लोटेशन। तर हे तीन टॉपिक आहेत। त्याच्यानंतर फोर्थ आहे जे तुम्हाला करायचं आहे फ्लुइड कायनामेटिक्स, त्याच्यानंतर फ्लुइड डायनामिक्स किंवा फ्लो मेजरमेंट आणि डायनामिक्स हे सुद्धा म्हणू शकता तुम्ही। त्याच्यानंतर जे लॉसेस असतात पाईपमध्ये तर ते लॉसेस आणि फ्लो थ्रू पाईप्स। ओके, नेक्स्ट आहे विस्कस फ्लो, लॅमिनर फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो, बाउंड्री लेयर थिअरी सुद्धा तुम्हाला करायची आहे आणि शेवटी जे आहे ते डायमेन्शनल अनालिसिस, तर हे सुद्धा करायचं आहे। बेसिकली हे 10 चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत आणि तुम्ही एक्झाम मध्ये जवळपास 10 क्वेश्चन्स एक्सपेक्ट करू शकता। ठीक आहे, फ्लुइड मेकॅनिक्स या सब्जेक्ट मधून। तर आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की हे जे 10 चॅप्टर्स आहेत तर त्या 10 चॅप्टर्स मधनं कुठकुठल्या पॉइंट्स वरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे, कोणकोणते टॉपिक्स वरून क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, तर सर्वात आधी घेऊया प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड। ठीक आहे, तर आपण स्लोली जाऊया, मे बी व्हिडिओ थोडासा मोठा होईल। तर प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टर मधून जर सर्वात आधी म्हटलं तर तुम्हाला काय करायचं आहे, फ्लुइड प्रॉपर्टीज। ठीक आहे, फ्लुइड प्रॉपर्टीज वाचायचे आहेत। आता फ्लुइड प्रॉपर्टीज मध्ये कुठकुठल्या प्रॉपर्टीज वाचायच्या तुम्हाला, आता डेन्सिटी, ठीक आहे, मास डेन्सिटी, वेट डेन्सिटी, त्याच्यानंतर स्पेसिफिक व्हॉल्यूम, ओके, त्याच्यानंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आणि सरफेस टेन्शन, त्याच्यानंतर विस्कॉसिटी। ठीक आहे, तर हे सर्व तुम्हाला वाचायचं आहे। वेपर प्रेशर, ओके, कॅपिलॅरिटी, त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आयडियल फ्लुइड, कारण आयडियल फ्लुइड आणि रिअल फ्लुइड, ठीक आहे, यावरून बऱ्याच एक्झाम्स मध्ये खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत। बेसिकली आयडियल फ्लुइडकडे जर तुम्ही लक्ष दिला तर आयडियल फ्लुइड मधून म्हणजे आयडियल फ्लुइडचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात, प्रॉपर्टीज असतात, जसे की नॉन विस्कस, इनकॉम्प्रेसिबल, इरोटेशनल, तर यावरनं बऱ्याच एक्झाम्स मध्ये खूप सारे प्रश्न विचारले गेलेले आहेत। तर या टॉपिक वरती तुम्हाला पण फोकस करायचा आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी। ठीक आहे, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी, तर या लॉ वरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे जे शिअर स्ट्रेस असतात ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेट ऑफ शिअर स्ट्रेन। ठीक आहे, आपण त्याला वेलॉसिटी ग्रेडियंट सुद्धा म्हणतो, तर या टॉपिक वरती पण प्रश्न विचारलेले आहेत। त्याच्यानंतर पिक्चर मध्ये येतं विस्कॉसिटी। विस्कॉसिटी म्हणजे मी दोन्ही सांगते तुम्हाला की डायनामिक विस्कॉसिटी आणि कायनामॅटिक विस्कॉसिटी। आता त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं युनिट करावं लागणार आहे, SI युनिट आणि CGS युनिट, पॉइज, स्टोक। ठीक आहे, त्याचं कन्व्हर्जन सुद्धा तुम्हाला करायचं आहे। त्याच्यानंतर विस्कॉसिटी म्हटलं तर विस्कॉसिटी कशावरती डिपेंड असते, टेम्परेचरवरती। ओके, तर टेम्परेचर मध्ये म्हटलं तर लिक्विड्स मध्ये विस्कॉसिटी कशी बिहेव करते विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर आणि गॅसेस मध्ये विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर कशी बिहेव करते, तर ते सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे। ओके, जर नेक्स्ट म्हटलं तर टाइप्स ऑफ फ्लुइड, न्यूटोनियन, नॉन न्यूटोनियन। ठीक आहे,
तर यामधून सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात, टाइप्स ऑफ फ्लूइड आणि त्याची ती डायग्राम, ठीक आहे, ज्याच्यामध्ये जे काही नॉन न्यूटोनियनचे अजून टाइप्स पडतात, जसे की थिक्झोट्रॉपिक, रिओपॅक्टिक, स्युडोप्लास्टिक, डायलॅटंट वगैरे, तर ते सुद्धा विचारले जातात, त्याचे एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला करायचं आहे. आणि त्याच्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी, ठीक आहे, कॉम्प्रेसिबिलिटी वरती तुम्हाला फोकस करायचा आहे. कॉम्प्रेसिबिलिटी आणि बल्क मॉड्युलस, ज्याला आपण के ने डिनोट करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर जे अजून प्रॉपर्टीज आहेत, जसे की सरफेस टेन्शन आहे. सरफेस टेन्शन वरती सुद्धा बरेच एक्झाम्स मध्ये क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, ठीक आहे. सरफेस टेन्शन आहे. मग सरफेस टेन्शन म्हटलं तर तुमचे 3 केसेस येतात. कुठले केसेस? ड्रॉप मधलं एक्सेस प्रेशर, त्याच्यानंतर सोप बबल मधलं एक्सेस प्रेशर आणि त्याच्यानंतर वॉटर जेट मधलं एक्सेस प्रेशर. तर या तिन्ही केसचे फॉर्म्युलेज तुम्हाला पाठ पाहिजे, जसे की ड्रॉप मध्ये 4 सिग्मा अपॉन डी, बबल मध्ये 8 सिग्मा अपॉन डी आणि वॉटर जेट मध्ये 2 सिग्मा अपॉन डी असतं. त्या टाइपचे सगळे फॉर्म्युलेज तुम्हाला पाठ पाहिजे. त्याच्यानंतर जे आहे सर्वात शेवटची कन्सेप्ट म्हणजे कॅपिलरिटी, ठीक आहे. तर कॅपिलरिटी मधून सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात. कॅपिलरिटी मध्ये जे अँगल आहे ते विचारतात. मग मर्क्युरीची केस, वॉटरची केस, कसं असतं कॉन्केव्ह सरफेस, कॉन्व्हेक्स सरफेस. तर हे सर्व टॉपिक्स आहेत प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मधून. तर हे सर्व तुम्हाला करायचे आहेत. आता नेक्स्ट चॅप्टरकडे आपण जाऊया. नेक्स्ट म्हणजे प्रेशर आणि मॅनोमेट्री. तर प्रेशर आणि मॅनोमेट्री मध्ये सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, प्रेशरचे युनिट्स, ठीक आहे. प्रेशरचे युनिट काय काय आहेत, म्हणजे बार, 1 बार म्हणजे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा 1 मेगापास्कल म्हणजे 10 बार. तर हे जे प्रेशरचे कन्व्हर्जन्स आहेत ते वाचायचे आहेत. त्याच्यानंतर पास्कल्स लॉ वाचायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. पास्कल्स लॉ वाचायचा आहे. पास्कल्स लॉ नंतर जे प्रेशर असतं, ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणतो आपण, ठीक आहे. ऍब्सोल्यूट प्रेशर ते सुद्धा विचारलं जातं. त्याची जी डायग्राम असते, ऍब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू गेज प्रेशर प्लस ऍटमॉस्फेरिक प्रेशर. नंतर निगेटिव्ह प्रेशर काय असतं, गेज प्रेशर काय असतं, ठीक आहे. तर ते सुद्धा विचारलं जाईल. त्याच्यानंतर हायड्रोस्टॅटिक लॉ आहे. हायड्रोस्टॅटिक लॉ वरती सुद्धा एसएससी जेई मध्ये जर तुम्ही बघाल तर क्वेश्चन्स आहेत. सिंपल पी इक्वल टू रो जीएच ने म्हणजे येणारे सुद्धा न्यूमेरिकल पण विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. त्याच्यानंतर जे प्रेशर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, जसे की पिझोमीटर आहे, ठीक आहे, सिंपल मॅनोमीटर, युट्यूब मॅनोमीटर, तर ते सुद्धा विचारले जातात. मी ते इन्स्ट्रुमेंट्स लिहितो. तुम्हाला काय करायचंय, फक्त ते त्याचा यूज म्हणजे यूज वाचायचं आहे. की आता समजा पिझोमीटर आहे, तर ते कुठल्या टाईपचं म्हणजे किती रेंजमध्ये प्रेशर मेजरमेंट करू शकतो. पिझोमीटर सुटेबल फॉर स्मॉल आणि ते पण पॉझिटिव्ह प्रेशर मेजरमेंटसाठी यूज करतो आपण. तर त्या टाईपचे तुम्हाला वाचावे लागणार आहेत इन्स्ट्रुमेंट्स, ठीक आहे. तर हे झालं प्रेशर आणि मॅनोमेट्रीच्या बद्दल. नेक्स्ट चॅप्टर बघूया. आता हा आहे हायड्रोस्टॅटिक फोर्सेस, बायन्सी आणि फ्लोटेशन, ठीक आहे. खूप इझी चॅप्टर आहे आणि क्वेश्चन्स पण विचारले जातात. आता हायड्रोस्टॅटिक फोर्सेस मध्ये तुम्हाला हायड्रोस्टॅटिक फोर्सेस, तर प्लेट वरती जर एखादी बॉडी सबमर्ज्ड असेल, ठीक आहे, म्हणजे प्लेट असेल समजा सबमर्ज्ड असेल, तर त्या केसमध्ये हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये काय हायड्रोस्टॅटिक फोर्स असेल, त्यानंतर व्हर्टिकल पोझिशन मध्ये काय हायड्रोस्टॅटिक फोर्स असेल आणि इन्क्लाइन मध्ये काय असेल, तर ते सुद्धा विचारले जातं. आणि त्यासोबतच हायड्रोस्टॅटिक फोर्सेस सोबतच तुम्हाला सेंटर ऑफ प्रेशर ही कन्सेप्ट सुद्धा माहित असली पाहिजे, ठीक आहे. सेंटर ऑफ प्रेशर. आता सेंटर ऑफ प्रेशर म्हटलं तर मी तिन्ही केसेससाठी सांगतो तुम्हाला, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि इन्क्लाइन या तिन्ही केसेसमध्ये सेंटर ऑफ प्रेशर माहिती पाहिजे. आणि जे काही फोर्सेसचे कंपोनंट्स असतात, ठीक आहे, हॉरिझॉन्टल फोर्स आणि व्हर्टिकल फोर्स, तर या टॉपिक वरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. आता हॉरिझॉन्टल फोर्स म्हणजे काय, की जे आपण एरिया प्रोजेक्ट करतो ऑन व्हर्टिकल प्लेन आणि त्याला मल्टिप्लाइड बाय प्रोजेक्टेड एरिया, ठीक आहे, हे असतं हॉरिझॉन्टल फोर्स. आणि व्हर्टिकल फोर्स म्हणजे जे त्या प्लेटच्या वरती जेवढं काही वेट ऑफ वॉटर असतं, वेट ऑफ लिक्विड लाईंग अबव द प्लेट, तर त्याला आपण म्हणतो व्हर्टिकल फोर्स. तर हे याबद्दल पण क्वेश्चन्स आहेत एक्झाम मध्ये विचारलेले. त्यानंतर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, ठीक आहे, आणि सेंटर ऑफ प्रेशर, तर हे दोन तुम्हाला माहित पाहिजेत. म्हणजे एक तर रेक्टँगल साठी घ्या, त्याच्यानंतर स्क्वेअर साठी घ्या, सर्कल साठी किंवा ट्रायंगल साठी. तर हे बेसिक आहेत, यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. रेक्टँगल साठी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय, सेंटर ऑफ प्रेशर काय,
सर्कलसाठी काय आहे, ट्रायंगलसाठी काय आहे, तर ते विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता बॉयन्सी आणि फ्लोटेशन मध्ये म्हटलं तर आर्किमिडीजचा प्रिन्सिपल हे तुम्हाला करावं लागणार आहे. ओके, आर्किमिडीजचं प्रिन्सिपल हे झाल्यानंतर तुम्हाला जे इक्विलिब्रियमचे कंडिशन्स असतात, ठीक आहे, म्हणजे फ्लोटिंग बॉडी असेल, फ्लोटिंग असो किंवा सबमर्ज्ड असो, ठीक आहे, फ्लोटिंग असो किंवा सबमर्ज्ड असो, त्या दोन्ही टाइप मध्ये तुम्हाला स्टेबल इक्विलिब्रियमची कंडिशन माहित पाहिजे, म्हणजे मेटा सेंटर अबव द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. मग त्याच्यानंतर अनस्टेबलची कंडिशन माहिती असली पाहिजे. ठीक आहे, काय असतं, मेटा सेंटर बिलो द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी इन केस ऑफ फ्लोटिंग बॉडी, आणि नंतर न्यूट्रलची कंडिशन माहित असली पाहिजे. तर हे झाली फ्लोटिंगची. त्याच सेम तुम्हाला सबमर्ज्ड या केसमध्ये सुद्धा स्टेबल, अनस्टेबल आणि न्यूट्रल या तिन्ही कंडिशन्स माहित असल्या पाहिजेत. ठीक आहे, तर हे झालं हायड्रोस्टॅटिक फोर्सेस, बायन्सी आणि फ्लोटेशन बद्दल. नेक्स्ट आपण बघूया फ्लुइड कायनामेटिक्स. तर फ्लुइड कायनामेटिक्स मधून पण विचारण्यासारखे बरेचसे क्वेश्चन्स आहेत. तर स्टार्टिंगच फ्लुइड कायनामेटिक्सची होते दोन अप्रोचनी. ठीक आहे, दोन अप्रोच आहेत, तुम्हाला माहिती आहे कोणकोणते आहेत. लॅग्रेंजियन आहे, ठीक आहे, आणि युलेरियन आहे. ठीक आहे, तर हे दोन अप्रोच आहेत, तुम्हाला माहिती आहे. तर या अप्रोच मधून सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात. जसे की तुम्हाला माहिती पाहिजे की लॅग्रेंजियन जे कन्सेप्ट आहे किंवा अप्रोच आहे ते फक्त सिंगल पार्टिकल साठी आहे, सिंगल फ्लुइड पार्टिकल साठी आहे, आणि युलेरियन जे आहे ते एकदम एक सेक्शन साठी आहे, म्हणजे एक थोडासा सेक्शन फ्लुइडचा त्यासाठी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फ्लुइड कायनामेटिक्स मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जे फ्लुइडचे टाइप्स असतात, राईट, स्टेडी, अनस्टेडी. त्याच्यानंतर काय असतं, युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म. यावरनं डायरेक्टली क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला. ठीक आहे, एकदम सिंपल. हे फक्त तुम्हाला माहिती पाहिजे की स्टडी म्हणजे काय, नॉन स्टडी म्हणजे काय, अनस्टडी म्हणजे काय, युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म म्हणजे काय. त्याच्यानंतर लॅमिनार टर्ब्युलंट तो सर्वांना माहिती असतं, ते मी सोडतो. ठीक आहे, त्याच्यानंतर स्ट्रीम लाईन असतं, स्ट्रीम लाईन, त्याच्यानंतर स्ट्रिक लाईन. ठीक आहे, स्ट्रीम लाईन, स्ट्रिक लाईन आणि पाथ लाईन. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे या सर्व कन्सेप्ट. बेसिकली स्ट्रीम लाईन वरती जास्त फोकस करा, कारण स्ट्रीम लाईनची जी डेफिनेशन आहे ती विचारली जाते. स्ट्रीम लाईन म्हणजे काय की इट इज अन इमॅजिनरी लाईन ड्रॉन इन अ फ्लो ऑफ फील्ड सच दॅट टँजंट, म्हणजे त्या फ्लो ऑफ फील्ड मध्ये जरी आपण एखादी टँजंट काढली तर ती काय डिनोट करतं, व्हेलॉसिटी डिनोट करतं, व्हेलॉसिटी. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे, स्ट्रीम लाईन, स्ट्रिक लाईन आणि पाथ लाईन. आणि स्टडीसाठी त्या तिन्ही लाईन आयडेंटिकल असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं स्ट्रीम लाईनचं इक्वेशन. ठीक आहे, स्ट्रीम लाईन इक्वेशन काय असतं, dx अपॉन इक्वल टू dy अपॉन v इक्वल टू dz अपॉन w. ठीक आहे, त्याच्यानंतर इक्वेशन मध्ये म्हटलं तुमचं कंटिन्युटी इक्वेशन पण इम्पॉर्टंट आहे. सर्वात इम्पॉर्टंट याच्यामध्ये काय कन्झर्व होतं, मास कन्झर्व होतं. ठीक आहे, कंटिन्युटी इक्वेशन झालं. त्याच्यानंतर जनरल कंटिन्युटी इक्वेशन सुद्धा माहिती पाहिजे. असं नाही की फक्त इनकॉम्प्रेसिबल इरोटेशनल फ्लो साठी तुम्हाला माहिती आहे, पण जनरल कंटिन्युटी इक्वेशन सुद्धा माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर ऍक्सलरेशन वर मला नाही वाटत क्वेश्चन्स विचारतील, पण एक माहिती असायला पाहिजे तुम्हाला AX चा फॉर्म्युला काय असतो ऍक्सलरेशनचा. त्याच्यामध्ये दोन असतात, कन्व्हेक्टिव्ह ऍक्सलरेशन प्लस लोकल ऍक्सलरेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर ओमेगा, ओमेगा म्हणजे काय, रोटेशनल कंपोनंट. ठीक आहे, तर हे विचारलं जाऊ शकतं, रोटेशनल कंपोनंट आणि वोर्टिसिटी. रोटेशनल कंपोनंट आणि वोर्टिसिटीला कशाने डिनोट करतात, अशाने. ठीक आहे, तर हे माहिती पाहिजे, रोटेशनल कंपोनंट आणि वोर्टिसिटी. त्याच्यानंतर छोटे छोटे जर प्रश्न विचारायला गेले तर ते व्हेलॉसिटी पोटेन्शियल फंक्शन वर सुद्धा विचारू शकतात. व्हेलॉसिटी पोटेन्शियल फंक्शन, त्याला फायने डिनोट करतो आपण. ठीक आहे, फायने डिनोट करतो, माहिती असेल तुम्हाला. त्याच्यानंतर स्ट्रीम फंक्शन पण म्हणतो, स्ट्रीम लाईन फंक्शन किंवा स्ट्रीम फंक्शन, स्ट्रीम लाईन फंक्शन. ओके, त्याला आपण कशाने डिनोट करतो, सायने डिनोट करतो. तर हे दोन्ही माहिती पाहिजे तुम्हाला. आणि लॅपलास इक्वेशन सुद्धा. तर हे बेसिकली हे एवढे आहेत. आणि CR इक्वेशन सुद्धा म्हणजे कॉची रेमन इक्वेशन माहिती पाहिजे, कॉची रेमन इक्वेशन. तर हे आहे मेन टॉपिक जिथून प्रश्न विचारले जाऊ शकतात फ्लुइड कायनामेटिक्स मधून. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण
नेक्स्ट चॅप्टर बघितला फ्लो मेजरमेंट्स आणि डायनामिक्स. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी दोन इक्वेशन माहित पाहिजे. कुठले? पहिलं तर म्हणतो मी नेव्हियर स्टोक इक्वेशन आणि दुसरे जे आहे ते युलर्स इक्वेशन. आणि युलर्स इक्वेशन माहित असेल तर युलर्स इक्वेशन वरून कुठलं इक्वेशन डिराइव्ह केलं जातं आपण? बर्नौलीज इक्वेशन. ठीक आहे, बर्नौलीज इक्वेशन कुठून डिराइव्ह होतं? युलर्स इक्वेशन वरून. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक या चॅप्टर मधला व्हेंचुरीमीटर. आता हे फ्लो मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स म्हणू शकतो आपण. ठीक आहे, व्हेंचुरीमीटर म्हटलं तर व्हेंचुरीमीटरचं कन्स्ट्रक्शन आलं. जे डायव्हर्जिंग कन्व्हर्जन सेक्शन असतं त्याची लेंथ, त्याचा अँगल कमी का असतो? ठीक आहे, डायव्हर्जन सेक्शन मधला अँगल का कमी असतो? टू अवॉइड द फ्लो ऑफ सेपरेशन. तर हे तुम्हाला विचारलं जातं. त्यानंतर थ्रोटचं डायमीटर किती असतं ॲज कम्पेअर टू जे ओरिजिनल डायमीटर असतं. आणि डिस्चार्जचा फॉर्म्युला व्हेंचुरीमीटर कशासाठी मेजर करतो, कशासाठी यूज करतो आपण? टू मेजर द रेट ऑफ फ्लो. ठीक आहे, तर हे तुम्हाला माहित पाहिजे. व्हेंचुरीमीटर झालं, त्याच्यानंतर ओरिफिस मीटर झालं आणि पिटॉट ट्यूब. ठीक आहे, पिटॉट ट्यूब कशासाठी यूज करतो आपण? पिटॉट ट्यूब वेलॉसिटी मेजर करण्यासाठी, ओरिफिस मीटर रेट ऑफ फ्लो मेजर करण्यासाठी आणि सर्वात इम्पॉर्टंट CD, CC, CV. CD म्हणजे कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज, कोएफिशियंट ऑफ कॉन्ट्रॅक्शन आणि कोएफिशियंट ऑफ वेलॉसिटी यांच्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. ठीक आहे, व्हेंचुरीमीटर साठी CD काय असतं, ओरिफिस मीटर साठी CC काय असतं, पिटॉट ट्यूब साठी CV काय असतं. ठीक आहे, तर हे आहे तुमच्या फ्लो मेजरमेंट आणि डायनामिक्स मध्ये. एवढंच तुम्हाला वाचायचं आहे, जास्त काही डीप मध्ये जाण्याची गरज नाहीये. मेन हेच टॉपिक आहे जिथून क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट बघूया फ्लो थ्रू पाईप्स. ठीक आहे, फ्लो थ्रू पाईप्स आणि जे काही लॉसेस आहेत तर ते बघूया. फ्लो थ्रू पाईप मध्ये बघू शकता तुम्ही विस्कस फ्लो पण आहे. विस्कस फ्लो. आता विस्कस फ्लो मध्ये म्हटलं तर मग तुम्हाला रेनॉल्ड्स नंबर माहित असला पाहिजे. ठीक आहे, रेनॉल्ड्स नंबर दोन केसेस मध्ये माहित असला पाहिजे. एक तर पाईपच्या केसमध्ये रेनॉल्ड्स नंबर माहित असला पाहिजे आणि ओपन चॅनलच्या केसमध्ये. ठीक आहे, तर पाईपच्या केसमध्ये किती असतो? 2000 पेक्षा कमी असेल तर लॅमिनार, 2000 ते 4000 मध्ये असेल तर ट्रान्झिशन, नंतर 4000 पेक्षा जास्त असेल तर टर्ब्युलंट. ओपन चॅनल मध्ये 500 पेक्षा कमी असेल तर लॅमिनार, 500 ते 1000 मध्ये असेल तर ट्रान्झिशन आणि 1000 पेक्षा जास्त असेल तर टर्ब्युलंट. ठीक आहे, तर हे कंडिशन्स माहित असले पाहिजे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर जे इम्पॉर्टंट आहे ते हेजन्स-पॉइझली फ्लो. ठीक आहे, हेजन्स-पॉइझली फ्लो. आता याच्यामध्ये काय तुम्हाला करायचंय? याच्यामध्ये तुम्हाला शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे कशी पाईप फ्लो मध्ये जे शिअर स्ट्रेसचं डिस्ट्रीब्युशन असतं. ठीक आहे, म्हणजे ऍट द वॉल सरफेस शिअर स्ट्रेस मॅक्सिमम असतं आणि सेंटरला शिअर स्ट्रेस 0 असतं. तर हे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर वेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. वेलॉसिटी डिस्ट्रीब्युशन सुद्धा कसं असतं? पॅराबोलिक असतं. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगायचा माझा एक हेतू की तुम्हाला हे फॉर्म्युलेज पाठ करायचे आहेत याचे. त्याच्यानंतर डिस्चार्ज. ठीक आहे, डिस्चार्जचा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे विस्कस फ्लो मधला. आणि शेवटी SSC JEE मध्ये हे बीटा आणि अल्फावर सुद्धा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. बीटा म्हणजे मोमेंटम करेक्शन फॅक्टर आणि अल्फा म्हणजे कायनेटिक एनर्जी करेक्शन फॅक्टर. ठीक आहे, तर लॅमिनारच्या केसमध्ये एक लक्षात ठेवा, जो बीटा असतो तो असतो किती? 1.33 आणि अल्फा किती असतो लॅमिनारच्या केसमध्ये? 2. लॅमिनारच्या केसमध्ये अल्फाची व्हॅल्यू असते 2. ठीक आहे, तर हे कायनेटिक एनर्जी करेक्शन फॅक्टर आणि मोमेंटम करेक्शन फॅक्टर हे रिसेंटली एक्झाम्स मध्ये विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळं मे बी डायरेक्टली व्हॅल्यू विचारू शकतात, बीटाची व्हॅल्यू किती आहे किंवा अल्फाची व्हॅल्यू किती आहे. ठीक आहे, तर हे झालं लॉसेस. आता लॉसेस बद्दल बोलायचं म्हटलं तर लॉसेस मध्ये डार्सी-वेइसबॅच इक्वेशन तुम्हाला माहित पाहिजे. ओके, डार्सी-वेइसबॅच इक्वेशन हे माहित पाहिजे तुम्हाला. आता याच्यामध्ये फ्रिक्शनल लॉसेस, वेगवेगळ्या प्रकारचे लॉसेस असतात. लॅमिनार फ्लो, टर्ब्युलंट फ्लो मध्ये फ्रिक्शन फॅक्टरचं इक्वेशन माहित पाहिजे, जे डिपेंड असतं रेनॉल्ड्स नंबर वरती. ठीक आहे, मग चेजेस फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. इथे मेन पॉइंट्स मी तुम्हाला लिहून देतोय म्हणजे तुम्हाला एक लक्षात राहील किंवा तुम्ही नंतर स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता.
त्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ लॉसेस, जे मायनर लॉसेस असतात पाईपमध्ये, म्हणजे आपण जर सडन एक्सपान्शन करतोय, ठीक आहे, तर लॉसेस काय होणार, सडन कॉन्ट्रॅक्शन करतोय तर लॉसेस काय होणार, इंटरनल लॉसेस काय होणार, एक्झिटला लॉसेस काय होणार, ठीक आहे. तर ते सर्व प्रकारचे लॉसेसचे फॉर्म्युलेस तुम्हाला माहिती पाहिजे. मायनर लॉसेस मी इथे लिहिलेलं आहे, मायनर लॉसेस मध्ये तुम्ही सर्व काही कव्हर करा. त्याच्यानंतर HGL आणि TEL. HGL म्हणजे हायड्रोलिक ग्रेड लाईन आणि TEL म्हणजे टोटल एनर्जी लाईन. हायड्रोलिक ग्रेड लाईन काय असतं, पिझोमेट्रिक हेड म्हणतो आपण त्याला, P/ρg + Z, ठीक आहे. प्रेशर एनर्जी प्लस जे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असतं ते असतं. टोटल एनर्जी म्हणजे प्रेशर, वेलॉसिटी आणि कायनेटिक हेड तिन्ही पण मिक्स असतं. तर हे आहे हायड्रोलिक ग्रेड एनर्जी, टोटल एनर्जी लाईन, हे सुद्धा बघू शकता. आणि त्याच्यानंतर जे येतं इम्पॉर्टंट वालं ते आहे पॉवर ट्रान्समिशन थ्रू पाईप्स. पॉवर ट्रान्समिशन मध्ये तुम्हाला पॉवरचा इफिशियन्सीचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, H-HF/H. HF म्हणजे हेड लॉस असतं, किती काय कंडिशन आहे मॅक्सिमम इफिशियन्सीसाठी, मॅक्सिमम इफिशियन्सी किती असते, 66.67. तर हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. लॉसेस मधून मी बोलतोय. आणि त्याच्यानंतर वॉटर हॅमर का होतं, वॉटर हॅमर च्या काय कंडिशन्स आहेत, ठीक आहे. सडन क्लोजर ऑफ वॉल, त्याच्यानंतर ग्रॅज्युअल क्लोजर ऑफ वाल्व, त्याची काय कंडिशन आहे, टाइम जेव्हा ग्रेटर दॅन 12/c असतं तेव्हा ते ग्रॅज्युअल क्लोजर ऑफ वॉल मध्ये वॉटर हॅमर तयार होतं, ठीक आहे. तर हे छोटे छोटे जे आहेत फॉर्म्युलेस ते तुम्हाला माहिती पाहिजे लॉसेस मधून. तर नेक्स्ट चॅप्टर बद्दल बघूया आता, विस्कस फ्लो आणि लॅमिनार फ्लो. आम्हाला वाटतं विस्कस फ्लो बद्दल मी आताच लास्ट स्लाइड मध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये कव्हर केलेलंच आहे. तर लॅमिनार फ्लो बद्दल बोलूया. लॅमिनार फ्लो मध्ये जास्त काही डीप मध्ये जाण्याची गरज नाही, फक्त थोडे फॉर्म्युलेस जे आहेत ते तुम्ही बघून घ्या. लॅमिनार फ्लो, ठीक आहे. त्यामध्ये वोर्टेक्स मोशन सुद्धा बघा. वोर्टेक्स मोशन मध्ये तुम्हाला सांगतो मी काय करायचंय. तर वोर्टेक्स मोशन मध्ये तुम्हाला दोन टाइपचे मोशन्स असतात, राईट, फ्री आणि फोर्स्ड. फ्री वोर्टेक्स मोशन आणि दुसरा असतं फोर्स्ड वोर्टेक्स मोशन. तर फ्री वोर्टेक्स मोशन मध्ये काय कंडिशन असते, V जे असतं ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू R असतं आणि फोर्स्ड वोर्टेक्स मध्ये V = R × ओमेगा असतं, ठीक आहे. तर याच्यामध्ये बघून घ्या की काय एक्झाम्पल्स आहेत फ्रीचे, काय एक्झाम्पल्स आहेत फोर्स्ड वोर्टेक्सचे. त्याच्यानंतर जे फोर्स्ड वोर्टेक्स मध्ये आपण समजा एका सिलेंडर मध्ये पाण्याला फोर्सफुली वोर्टेक्स मोशन दिलं, त्याच्यानंतर तो जो शेप तयार होतो, राईट, आणि तो कुठला शेप असतो, तो असतो पॅराबोलिक, ठीक आहे. इथलं प्रेशर काय असतं, इथलं प्रेशर किती असतं ते सर्व काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. तर हे झालं वोर्टेक्स मोशन मधून. आता नेक्स्ट चॅप्टर मध्ये बघूया टर्ब्युलंट फ्लो. तर टर्ब्युलंट फ्लो मध्ये काय करायचं, तुम्हाला टर्ब्युलंट फ्लो मध्ये जास्त काही डीप मध्ये जायचं नाहीये, कारण खूप कमी क्वेश्चन्स विचारले जातात. तर टर्ब्युलन्स फ्लो मध्ये एकतर शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन बघा, ठीक आहे. शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन इन टर्ब्युलंट फ्लो बघा, किंवा त्याच्यानंतर जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे या टर्ब्युलंट फ्लो मधलं, की एखादी बाउंड्री आहे किंवा एखादा पाईप हायड्रोडायनामिकली स्मूथ आहे का, तो ट्रान्झिशन आहे का, तो रफ केस मध्ये आहे, तर ते बघू शकता. त्याच्यामध्ये के ची टर्म एक असते, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण ऍव्हरेज हाईट ऑफ इररेग्युलरिटीज, ठीक आहे. तर ते पण बघून घ्या. जेव्हा K/Δ' लेस दॅन 0.25 असतं, ठीक आहे, तेव्हा काय असतं, हायड्रोडायनामिकली स्मूथ असते. Δ' म्हणजे सबलेअर, थिकनेस ऑफ लॅमिनार सबलेअर म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. तर हे जे कंडिशन्स आहेत स्मूथ, रफ आणि ट्रान्झिशनचे ते बघून घ्या टर्ब्युलंट फ्लो मध्ये. टर्ब्युलंट फ्लो मध्ये जास्त काही डीप मध्ये जाण्याची गरज नाहीये, क्वेश्चन्स खूप रेअरली विचारले जातात या टॉपिक मधून. आता बघूया बाउंड्री लेअर थिअरी. बाउंड्री लेअर थिअरी पण खूप इम्पॉर्टंट एक टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, सर्वात आधी तर बाउंड्री लेअर थिकनेस म्हणजे काय तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट थिकनेस काय माहित पाहिजे. त्याच्यानंतर मोमेंटम थिकनेस काय माहित पाहिजे. आणि हे आहे एनर्जी थिकनेस, तर हे सर्व तुम्हाला माहित पाहिजे. त्याच्यानंतर आहे शेप फॅक्टर. शेप फॅक्टरला कशाने डिनोट करतो आपण, H ने. शेप फॅक्टर म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट थिकनेसचा रेशो. डिस्प्लेसमेंट थिकनेस म्हणजे हे डेल्टा स्टार टू दी मोमेंटम थिकनेस, याला म्हणतो आपण शेप फॅक्टर. मग ते एक केस देतात, समजा जर एक्झाम मध्ये U/U∞ = Y/Δ दिलं तुम्हाला, ठीक आहे.
तर त्या केसमध्ये तुम्हाला काय विचारतात, डिस्प्लेसमेंट थिकनेस काय, मोमेंटम थिकनेस काय किंवा एनर्जी थिकनेस काय. तर सरळ सरळ फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजे. एक शॉर्टकट तुम्हाला सांगतो, डेल्टा स्टार म्हणजे काय असतं, डेल्टा अपॉन 2. डेल्टा स्टार म्हणजे डिस्प्लेसमेंट थिकनेस. त्याच्यानंतर मोमेंटम थिकनेस या केसमध्ये काय असते, डेल्टा अपॉन 6. आणि एनर्जी थिकनेस काय असते या केसमध्ये, डेल्टा अपॉन 4. ठीक आहे, तर हे डायरेक्टली विचारू शकता. त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून काय आहे, ब्लॉसिस एक्सपेरिमेंटचे फॉर्म्युलेज आहेत काही. ठीक आहे, ब्लॉसियस एक्सपेरिमेंटचे काही फॉर्म्युलेज आहेत, ते तुम्हाला बघायचे आहेत. ब्लॉसिस एक्सपेरिमेंट म्हणजे मी काय सांगतो, लॅमिनर आणि टर्ब्युलंटच्या केसमध्ये म्हणजे हायड्रोडायनामिक बाउंड्री लेयर थिकनेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वॉट, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू वॉट. तर हे तुम्हाला बघायचं आहे या बाउंड्री लेयर थिअरी मधून. त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच्यामध्ये की बाउंड्री लेअरचं सेपरेशन, बाउंड्री लेअर सेपरेशन. ठीक आहे, तर सेपरेशनच्या काय कंडिशन्स आहेत, ऍडव्हर्स प्रेशर ग्रेडियंट मध्ये सेपरेशन होतं. त्या केसमध्ये वेलॉसिटी ग्रेडियंट काय असतं, लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन 0. तर त्या केसमध्ये सेपरेशन होतं का वर्ज ऑफ सेपरेशन मध्ये राहतं की ऑलरेडी सेपरेटेड झालेली असती. आणि सेपरेशनला प्रिव्हेंट करण्यासाठी, ठीक आहे, प्रिव्हेन्शन मेथड्स फॉर सेपरेशन म्हणू शकतो आपण. ठीक आहे, प्रिव्हेन्शन मेथड्स फॉर सेपरेशन. तर काय काय प्रिव्हेंटिव्ह मेथड्स आहेत, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे, तर ते पण आहे बाउंड्री लेयर थिअरीमध्ये तुम्ही वाचू शकता. याच मेन टॉपिक्सवरून क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट टॉपिक बघूया, डायमेन्शनल अनालिसिस. तर डायमेन्शनल अनालिसिस बेसिकली पूर्णपणे तुमचा डायमेन्शनलेस नंबर्स जे आहेत तर त्याच वरती क्वेश्चन्स विचारले जातील. तर कोणकोणते डायमेन्शनलेस नंबर्स आहेत, सगळ्यात पहिला आहे रेनॉल्ड्स नंबर, त्याच्यानंतर आहे फ्रॉड्स नंबर, त्याच्यानंतर आहे वेबर्स नंबर, त्याच्यानंतर युलर्स नंबर, त्याच्यानंतर मॅक नंबर. ठीक आहे, तर हे सर्व नंबर्स आणि त्यांचे फॉर्म्युलेज तुम्हाला पाठ करायचे आहेत. डायमेन्शनल अनालिसिस मधून दोन टाईपचे जे काही असतो आपण अप्रोच म्हणतो आपण, रेले मेथड आणि बकिंगहॅम पाय थेरम. ठीक आहे, तर यावरनं सुद्धा एक्झाम मध्ये क्वेश्चन्स विचारले जाऊ शकते. तुम्हाला डिराईव्ह करण्यासाठी विचारणार आहे आणि मे बी कुठली तरी क्वांटिटी देतील, त्याचे डायमेन्शन्स काय आहेत ते विचारतील एक्झाम मध्ये. ठीक आहे, किंवा ऍक्सलरेशन असो किंवा वोटिसिटी असो. तर वोटिसिटीचं डायमेन्शन काय असतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. वोटिसिटी नंतर पोटेन्शियल फंक्शनचं डायमेन्शन काय असतं, स्ट्रीम लाईन फंक्शनचं डायमेन्शन काय असतं, हे तिन्ही डायमेन्शन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला माहिती असेल तर. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे रेनॉल्ड्स मॉडेल लॉ आणि फ्रॉड्स मॉडेल लॉ. मला नाही वाटत या लॉ वरती क्वेश्चन्स विचारतील. बेसिकली डायमेन्शनल अनालिसिस मधून त्यांना क्वेश्चन्स विचारायचे असतील तर हे सर्व क्वेश्चन्स एक तर या डेफिनेशन्स मधून विचारले जातील. म्हणजेच काय, रेनॉल्ड्स नंबर विचारते, रेनॉल्ड्स नंबर काय आहे, कशा कशाचा रेशो आहे, इनर्शिया फोर्स टू द विस्कस फोर्स. फ्रॉड नंबर कशाचा रेशो आहे, अंडर रूट ऑफ इनर्शिया फोर्स टू द ग्रॅव्हिटी फोर्स. नंतर वेबर नंबर काय आहे, इनर्शिया फोर्स टू द सरफेस टेन्शन फोर्स. मॅक नंबर काय आहे, इनर्शिया फोर्स टू द इलास्टिक फोर्स. आणि युलर्स नंबर म्हणजे इनर्शिया फोर्स टू द प्रेशर फोर्स. म्हणजे हेच रेशोज विचारतील, त्याच्यापेक्षा जास्त क्वेश्चन्स डायमेन्शनल अनालिसिस मधून विचारले जाणार नाही. ठीक आहे, तर हे झालं आपलं 10 चॅप्टरचं अनालिसिस. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि माय जीओव्ही ट्रॅक, ठीक आहे, MyGovTrack, माय जीओव्ही ट्रॅक या नावाचं प्ले स्टोअर वरती ऍप्लिकेशन आहे. ते ऍप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करून पुणे मेट्रोसाठी, SETOTC आणि JEE साठी टेस्ट सिरीज तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे, बेस्ट टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. तुम्ही ज्या काही फ्री टेस्ट सिरीज आहेत त्या अटेम्प्ट करू शकता. क्वालिटी ऑफ क्वेश्चन्स चेक करू शकता. सोल्युशन्स प्रत्येक क्वेश्चन्सचे मेन्शन केलेले असतील. तुमचा ओव्हरऑल रँक आणि सर्व काही अनालिसिस तिथे तुम्हाला दिसेल. ठीक आहे, काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, तो सुद्धा जॉईन करू शकता आणि तुम्ही क्विज वगैरे अटेम्प्ट करू शकता. ओके, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नेक्स्ट सब्जेक्टचे अनालिसिस आपण तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळतील. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.